कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीनं कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्याची माहिती देण्यासाठी महसूल दिन सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील क्रशर उद्योजकांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली होती। अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेवेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी दगडापासून वाळू बनवण्याचं धोरण राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। जिल्ह्यात शासकीय आणि खासगी बांधकामांचे मोठे प्रकल्प निर्माण होत असून सर्व शासकीय बांधकाम प्रकल्पांमध्ये किमान 25% एम सँड वापरणं बंधनकारक आहे। या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वाळूची आवश्यकता आहे। पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम वाळू एम सँड धोरणाचा अवलंब करा, तसंच यातील कायदेशीर बाबींची आणि धोरणाची माहिती घेऊन प्रभावीपणे काम करा असं आवाहन त्यांनी केलं। जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी एम सँड संदर्भातील 23 मे 2025 रोजीच्या धोरणाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील क्रशरधारक व्यावसायिकांनी शासनाच्या महाखनिज या संगणक प्रणालीवर अर्ज करण्याचं आवाहन केलं। यावेळी क्षेत्र अधिकारी डॉक्टर रोहिदास मातकर, जिल्हा आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक विकास कुलकर्णी तसंच जिल्ह्यातील क्रेशर उद्योजक उपस्थित होते।